नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रात चर्चेत नाव असलेलं ते म्हणजे राजा आणि सम्राट. चला तर मित्रांनो जाणून घेऊया राजा आणि सम्राटला मिळून किती कोटीची मागणी आली. त्यानंतर या बैलांचे मालक कोण? या बैलांनो मिळून कोणती मैदानं गाजवली? राजाची खरेदी किती रुपयाला झाली होती? चला तर या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, वडगाव हवेली येथे झालेल्या पहिल्याच मैदानात राजा आणि सम्राट 5 लाखाचे मानकरी झाले होते. त्यानंतर विविध प्रकारच्या मागण्या येत होत्या. त्यामध्ये दोघांना मिळून 1,02,00,000 तर एकट्या राजाला मिळून 61,00,000, 55,00,000, 45,00,000 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या येत होत्या. छत्रपती संभाजीनगरमधील तळेगावमधील हे दोन्ही बैल आहेत. तर शाकीर पठाणे या दोन्ही बैलांचे मालक आहेत. मूळ प्रश्न होता तो म्हणजे राजाची खरेदी किती रुपयाला झाली? तर शाकीर पठाण यांनी राजाला 1,50,000 रुपयाला खरेदी केला होता. त्यानंतर आता राजाला सांगितल्याप्रमाणे 61 लाखाची मागणी आली आहे. त्यानंतर मित्रांनो, नुकताच झालेल्या वडगावमधील मैदानामध्ये राजा आणि सम्राट पुन्हा एकदा 3 लाखाचे मानकरी झालेले आहेत. त्यामध्ये मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तो म्हणजे आदत वयात राजाचा एवढा पळ कसा? शाकीर भाईंच्या दावणीला राजा आणि सम्राट सोबत घोडासुद्धा आहे. घोड्यासोबत राजाचा सराव केला जातो. त्यामुळे राजाचा पळ तसा घोड्यासारखाच आहे. मित्रांनो, आता बरीचशी बैलं पायऱ्यावाचून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत येत नाही. त्यामध्ये राजा आणि सम्राट हा शाकीरबाईंच्या घरच्याच दावणीचे बैल असल्यामुळे त्यांना पायऱ्याचा तसंच मैदानामध्ये आपल्याला हे दोन्ही बैल नेहमी एकत्र पळताना दिसतात. मित्रांनो, छोटीशी माहिती दिलेली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.